Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. And Ronghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर. युसीनच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमात आज आपण आलो आहोत बुटीबोरी भागात. बुटीबोरी महाराष्ट्रातील पंचतारांकित MIDC आहे, पण येथील ग्रामीण भाग हा रामटेक मतदारसंघाचा भाग आहे. आणि आपण जाणून घेऊया की नागरिकांची काय मतं आहे, नागरिकांच्या काय अपेक्षा आहे. इथे राजू पारवे यांचा जोर आहे की श्याम बर्वे यांचा, काँग्रेस लढत जिंकणार की भाजप, आपण नागरिकांकडून जाणून घेऊया आणि पाहूयात कल कोणाकडे आहेत. आपण आलो आहोत बुटीबोरीच्या शिवाजी चौकात. इथे नागरिक काय विचार करतात, लोकसभेच्या निवडणुकीबाबत त्यांचा काय अंदाज आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या लोकसभेचा जो प्रचार आहे हा एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हा रामटेक मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग आहे. काय सांगाल, राजू पारवे की श्याम बर्वे? राजू पारवे. का बरं? पक्ष बदलून जरी आलेले असतील तरी पण शिवसेना आणि BJP यांचं संघटन असल्यामुळे आणि ही क्षेत्र BJP शिवसेनेचं असल्यामुळे आणि वरून पुन्हा कसं आहे, राजू पारवेच्या अपोजिटच म्हणजे कोणीतरी अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहे, त्यांचे मतं डिवाईड होणार काँग्रेसवाले. तर काँग्रेसचे मतं डिवाईड झाल्यामुळे संपूर्ण फायदा राजू पारवेला होऊ शकतो. हे तर झालं राजकीय समीकरण, पण काँग्रेसने जे मुद्दे उचलले आहे की सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झोळ पोचते आहे, बेरोजगारी, हे दोन मुख्य मुद्दे आहे आणि भ्रष्टाचार. काय सांगाल याच्याबद्दल? बघा, शरीर असलं तिथे व्याधी असते आणि पक्ष असलं तिथे हे प्रॉब्लेम येतातच. अपोजिट पक्ष कसा येत नाही की चालू पक्षाचे कुठेतरी चिमटा घेणे आणि त्या चिमटा घेण्याच्या माध्यमातूनच ही महागाई वगैरे दाखवतात, हे करतात. पावलोपावली महागाई आहे, एकीकडेच महागाई नाही दुसरीकडे महागाई आहे ना. महागाई जरी वाढली असेल तर रोजी वाढली, बाकी गोष्टी वाढल्या. बरं, भाजपनं विकासाचा दावा केला आहे. काय वाटतं की 10 वर्षात बुटीबोरीचा काय विकास झाला, काय सांगाल नागरिक? विकास झालेलाच आहे ना. प्रत्येक माणसाच्या आत्म्यातून विचारावं की विकास झाला की नाही झाला. दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतःलाच विचारलं बरं राहील. येणाऱ्या 5 वर्षात लोकप्रतिनिधी म्हणजे खासदाराकडनं काय अपेक्षा आहे बुटीबोरीसाठी? बुटीबोरीचं तसंही आधीपासून तर विकास होऊनच राहिलेला आहे. बुटीबोरी क्षेत्र म्हणजे नावाजलेलं क्षेत्र आहे MIDCमुळे. प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये बुटीबोरी हे म्हणजे आदरणीय स्थान झालेलं आहे. इथे काही नागरिक जमले आहे. सकाळची वेळ असल्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. तरी पण या संधीचा फायदा घेऊन आपण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडनं जाणून घेऊ की बुटीबोरीमध्ये जोर कोणाचा आहे, श्याम बर्वे की राजू पारवे? काय सांगाल? इकडं राजू पारवेचे आहे. का बरं? काहून का BJPचे भरपूर कामं झाले आहे, रोड वगैरे, नाल्या, अजून सर्व कामं. इतर पक्ष चांगला आहे, मजबूत पक्ष आहे. काँग्रेसनी आरोप केला आहे की महागाई वाढली आहे, सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसते आहे, जे विकास कामं झाले त्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि बेरोजगारी, हे 3 मुद्दे काँग्रेसचे आहे, प्रमुख मुद्दे. सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल तुम्ही? नाही, आम्ही पार्टीभेद काही विशेष नाही. आम्ही म्हणजे स्वतंत्र मतदानाच्या हिशोबानं बोलतो का BJP सगळे कामं व्यवस्थित करून राहिले, जे बनतपर्यंत सगळे व्यवस्थित पाणी वगैरे सगळे कामं बरोबर होऊन राहिले. आपण काकांकडनं जाणून घ्या की काय सांगाल तुम्ही? भाऊ काही सांगता येत नाही बा यायचं. परिवर्तन पाहिजे भाऊ, बस परिवर्तन पाहिजे. त्याच्यामध्ये ते IPS अधिकारी आहेत ना, ते तिसरे कोण उमेदवार कोण आहे, ते वंचितचा पाठिंबा आहे त्यांना, आपलं त्यांना. इथे आपल्यासोबत महिला मतदार आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की महागाईची झळ खरंच बसली आहे आणि त्यांचा ओढा कुठे आहे, त्यांचं मत काय आहे. काय सांगाल? महागाईचा जो मुद्दा उचलला आहे काँग्रेसने, तर काय सांगाल तुम्ही मतदार म्हणून? महागाई वाढली बा, आमची गरिबाची काही हे करा बा थोडीशी. पण भाजपने तर दावा केला आहे की जे दरिद्र रेषेखालील आहे किंवा निम्न मध्यमवर्गीय आहे तर त्यांना अनेक प्रकारच्या म्हणजे रेशन आहे सगळं. मला काय सांगाल त्याबद्दल? तुम्हाला तर फायदा झाला असेल त्यात? हो झाला. कोणाचा जोर जास्त वाटतो तुम्हाला बुटीबोरी? ते नाही सांगू शकत मला. आपण आता जे येणार ते येणार. बरं, मतदार म्हणून एक ओढा कोणाकडे आहे तुमचा? मतदार म्हणून आपली BJP, भाजप BJP.
आता काय सांगायचं, सगळे बी जे पी कडून कामं होऊन राहिले, त्यासाठी आपण हे आता बी जे पीकडे सोडणार ना. आणि महागाई वाढली, सगळे गरीब लोक म्हणतात महागाई वाढली, ती कमी झालेली पाहिजे बा. तर त्यांनी महागाई कमी करायला पाहिजे. आणि आता काहीतरी मुलांच्या शिक्षणासाठी काही त्यांनी थोडंसा हे केला पाहिजे, मदत केली पाहिजे मुलांचाही शिक्षणाकरिता, असं आमचं व्यतिरिक्त मत आहे बा. म्हणून मी आग्रह करते की पोरांच्या शिक्षणासाठी एक चांगली मदत करा आणि पोरांना सामोर गेले पाहिजे, अशी आमची प्रेरणा आहे तुमच्याकडे. बस. आपण आलो आहोत बुटीबोरीच्या रेल्वे स्थानकावर. इथे असलेल्या नागरिकांशी आपण जाणून घेऊया की रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांचा काय कुठे म्हणजे बुटीबोरीमध्ये कोणाचा कल आहे आणि कोणाचा जोर जास्त आहे, नागरिक आणि मतदार म्हणून त्यांचा काय दृष्टिकोन आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बुटीबोरीमध्ये कोणाचा जोर जास्त आहे, राजू पारवे की श्याम बर्वे? सध्या तर राजू पारवेचे जोर आहेत. का बरं? पहिल्यांदा त्यांचं चालू आहे, विचारमय चालू आहे त्याचं, की होऊ शकते ते भविष्यामध्ये येऊ शकण्याची शक्यता आहे, त्यांची शक्यता जास्त वाटते. जैसे कांग्रेस ने कई सारे मुद्दे उठाए हैं, जैसे महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार. एक नागरिक के तौर पर आप क्या कहेंगे? कांग्रेस ने जो मुद्दे उठाए वो बहुत सही उठाए. पहली बात, सब लोग उसके तरफ से ही बोलेंगे अभी, क्योंकि एक चांद देना चाहते, तो लगता है ऐसा बोल नहीं सकते, लेकिन हो भी सकता नहीं भी हो सकता है. लेकिन मुद्दे अच्छे हैं, जो सब गरीबों की तरफ से, मिडिल आदमी की तरफ से. क्या कहेंगे, क्योंकि भाजपा ने भी बोला है कि विकास का उनका मुख्य मुद्दा है, तो क्या कहना चाहेंगे आप? भाजपा का मुद्दा जो है वो अच्छा है, उन्होंने काफ़ी विकास किया है सभी इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर, और अपने रोड वगैरह है, रेलवे है, ठीक है, और काफ़ी डेवलपमेंट हुआ है. विदेशों में उनका काफ़ी अहमियत है मोदी जी की. लेकिन भ्रष्टाचार, बेरोजगारी और महंगाई, भ्रष्टाचार तो साहब सबसे ज़्यादा तो कांग्रेस ने किया है, ठीक है. अगर बुटीबोरी की बात की जाए तो किसका जोर ज़्यादा लगता है आपको? बुटीबोरी में तो मेरे को बीजेपी लग रही है. बीजेपी क्या कारण हो सकता? बहुत काम किया उसने, हमारे देखते हुए तो बहुत डेवलपमेंट किया. पर कांग्रेस का भी तो आरोप है कि भ्रष्टाचार हुआ है, महंगाई बढ़ी है, आम आदमी काफ़ी सफ़र हो रहा है. क्या कोई भी पार्टी बोलेंगे ना, वो कोई भी पार्टी बोलेंगे, लेकिन बीजेपी है. बीजेपी आना चाहिए, मोदी सरकार. मग मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे खासदाराकडून पुढील 5 वर्षासाठी? इथं बुट्टीबोरीत सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे, ती समस्या त्यांनी दूर करून द्यावी लवकरात लवकर, एवढंच माझं मत आहे. पण बाकी पण काय मुद्दा आहेत तुम्हाला? जसं गृहिणी आहे, बजेट प्रत्येकीला असतं, महागाईची झळ हा काँग्रेसनं उचललेला मुद्दा आहे. गृहिणी म्हणून काय सांगाल? महागाई थोडी कमी झाली पाहिजे, एवढंच सांग. इथे जोर कोणाचा वाटतो? एक कारण काँग्रेसकडून श्याम बर्वे आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत राजू पारवे. कोणाचा जोर जास्ती वाटतो? सध्या तरी काही आपण सांगू शकत नाही, आपल्याला तेवढं काही. पण एक मतदार म्हणून काही एक अपेक्षा असतील, कारण म्हणजे विकास आहे किंवा महागाई आहे, भ्रष्टाचार आहे. नागरिक म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता? नाही तरी पण आता तर भाजपचाच वाटेल. पण काँग्रेसने आरोप केलेले आहे की महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. काय वाटतं? ते तर चालणारच आहे, राजकारण म्हटल्यावर ते तर आरोप त्याच्यावर त्याच्यावर तर चालूच राहणार आहे. ते तर राजकारण आहे शेवटी. ते बुटीबोरीमध्ये कोणाचा जोर जास्ती वाटतो? राजू पारवे. काय कारण असू शकतं? कारण जे आता हे BJP आणि त्यांचा जो गठबंधन आहे, तर यांचा जो कामकाज आहे ते बरोबर आहे. पण अजून त्यांना जे आपले बुट्टीबोरी इंडस्ट्रियल एरिया आहे, कंपन्या आहेत, यांना जो मध्यमवर्गीय कामगार वगैरे आहेत, यांच्याकडे त्यांचं थोडंसं लक्ष अजून पाहिजे. जे म्हणजे बेरोजगार आहेत, त्यांना काम भेटत नाही, त्यांना काम भेटल्या पाहिजे, ह्या मध्यमवर्गावर थोडा लक्ष दिला पाहिजे. बाकी सर्व ठीक आहे त्यांचा. म्हणून राजा पारवेचा आणि BJPचा जोर राहणारच आहे. पण काँग्रेसने महागाई हा मुद्दा उचलला आहे, सर्वसामान्य नागरिकाला झळ बसते असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, ते महंगाई जशी आता आज आपण जो 10 वर्षाच्या अगोदर जे आपली रोजीरोटी होती ती किती होती? 200-300, पण आज ते 700पर्यंत गेली आहे.
तर त्याच्या हिशोबानं महंगाईचा जोर नाही आहे. जसा महंगाई आहे आणि जसा वाढणारच आहे ना ते. जसं आपला आपण पगारासाठी लढतो, एक मी कामगार आहो, पगार जसा वाढल तशी महंगाई वाढणारच आहे. पुढील 5 वर्षासाठी खासदार म्हणजे लोकप्रतिनिधींकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या भागासाठी? आमच्या भागात जे आता आम्ही इथं जे बुट्टीबोरी इंडस्ट्री एरिया आहे येथे प्रॉपर 25% आहे आणि बाहेरचे कमसे कम 75% आहे कामासाठी आलेले. ते जे कामगार आहेत यांना काम मिळालं पाहिजे तर सर्व ठीकच ठीक आहे. युसेनच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमात आज आपण बुटीबोरी भागाचा दौरा केला. वेगवेगळ्या भागात जाऊन आपण नागरिकांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार म्हणून त्यांचा काय दृष्टिकोन आहे, लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे, यावर त्यांनी आपली मतं मांडलीत आणि आपणही त्यांच्याकडनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र युसेनतर्फे सर्वांना कळकळीचं आवाहन आहे. 19 तारखेला मतदान आहे. प्रत्येकानं आपलं कर्तव्य जरूर पार पाडा. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुते सोबत मी राहुल जोशी, युसेन न्यूज़, नागपुर. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ. 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट. ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध. त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती. रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर. संपर्क 9422842584 और 9423684791.